तर आम्ही आलो आहोत गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेच्या मंदिरात आल्यावर इथे आपण आजूबाजूला काय काय पाहू शकतो, करू शकतो, चला तर हे सर्व जाणून घेऊया. पण त्याआधी तर हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर युट्यूब चॅनलवर. तर आम्ही आलो आहोत रत्नागिरीमधील सुप्रसिद्ध गणपती मंदिरात, जिथे तुम्ही आमच्यासारखे बाईक रेंटवर घेऊन किंवा स्वतःच्या गाडीने किंवा बसने येऊ शकता. इथे आल्यावर सर्वप्रथम आपण निशुल्क जागेवर चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवू शकता व त्यानंतर बाप्पांचे वाहन मूषकराज यांच्या कानात आपलं मागणं मागून गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे, जे तुम्ही सकाळचे 5 ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जर तुम्ही इथे दुपारी 2च्या आधी व संध्याकाळी 8च्या आधी आलात तर तुम्हाला इथे महाप्रसादाचा लाभ देखील मिळतो. जर तुमच्यापैकी कोणाला महाप्रसादासाठी सहयोग करायचा असेल, देणगी द्यायची असेल किंवा अभिषेक करायचा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. त्यासोबतच जर कोणाला रत्नागिरीमधील अस्सल कोकणी जेवण जेवायचं असेल, स्पेशली नॉनव्हेजचं, तर आजूबाजूला खूप सारे रेस्टॉरंट आहेत, तर तिकडे जाऊन तुम्ही जेवू शकता. त्यासोबत गणपतीपुळे मंदिराच्या बाजूला गणपतीपुळे बीच देखील आहे, जिथे तुम्ही भरपूर सारे वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता, ज्याची सुरुवात 200-250 रुपयापासून सुरू होते, ज्यात तुम्ही ATV राईड, बनाना राईड, स्वॉल व्हील राईड, जेट स्कीइंग, सी स्कीइंग, पॅरासेलिंग यासारख्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. हे सर्व करताना कपडे चेंज करायचे असतील तर समोरच चेंजिंग रूम आणि लॉकर्स देखील अवेलेबल आहेत, ज्याची सुरुवात 50 रुपये प्रति तासापासून होते. त्यासोबतच संध्याकाळची छोटीशी भूक असेल तर त्यासाठी इथे तुम्हाला भरपूर सारे स्नॅक्सचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे सर्व करून झाल्यावर किंवा हे सर्व करून कंटाळा आल्यावर तुम्हाला आमच्यासारख्या वॉटर स्पोर्ट्सच्या काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर चला आमच्यासोबत आरेवारे बीचला.